सर. आज आपण बाळासाठी फिंगर फूडची रेसिपी पाहणार आहोत. तुम्हाला पण वाटत असेल ना तुमचे बाळ स्वतःहून हाताने खावं, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. इथे आपण बटाटे घेतले आहेत, याला आपण छान असं शिजवून घेणार आहोत. कुकरला आपण 1-2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात. याने काय होतं, बाळाला स्वतःहून खायची सवय लागते आणि बाळ अगदी हाताने खाल्लं की त्याचं पोट देखील भरून जातं. त्याच्या बाळ जसं मोठं होत जातं तसं तर हाताने खायला लागतं 8-9 महिन्याच्या पुढील. इथं मी पोहे वाटून घेतले आहेत मिक्सरमधून आणि आपले इथे बटाटे पण छान शिजून झालेले आहेत. वेगवेगळ्या फिंगर फूडच्या रेसिपी मी ट्राय करत असते बेबीसाठी आणि त्याच तुमच्यासोबत मी शेअर करते. आज एकदम सिम्पल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, कारण की हे माझा फर्स्ट टाईम आहे. जेव्हा मी माझ्या बाळाला फिंगर फूड फर्स्ट टाईम दिलं होतं तर असंच दिलं होतं. आणि आता छान आपण बटाटे मॅश करून घेऊयात. याने काय होतं, बाळ जेवढं त्याच्या हाताने खाईल ना तेवढी त्याला सवय लागते आणि तेवढं चांगल्या पद्धतीने त्याचं पोट भरलं जातं. म्हणून आपण फिंगर फूडचे 8-9 महिन्याचं बाळ झालं की तो सहज फिंगर फूड खायला लागतो, तर आपण एक टाइम तरी त्याला फिंगर फूड द्यायला पाहिजे. इथे आपण कोथिंबीर टाकून घ्या, तुमच्याकडे जिरे पावडर असेल ती देखील टाकून घ्या आणि पोहे वाटून घेतले होते ते देखील याच्यामध्ये मी टाकून घेतले बाइंडिंगसाठी. याने काय होईल, छान क्रिस्पी पण होईल थोडं वरतून आणि आतमधून सॉफ्ट पण होईल. आणि छान आता आपण याला मळून घेऊयात. याला मळणं छान फार गरजेचं असतं, नाही तर ते हाताला चिकटतं वगैरे आणि नीट व्यवस्थित होत नाही फिंगर फूड. आणि 8-9 महिन्याच्या पुढील बाळ केलं की ते अगदी स्वतःहूनच खायला लागतं. जसं की चपाती वगैरे आपण त्याला दिली की तो खातो, तसं आपण हे पण त्याला देऊ शकतो. पण कुठलंही फूड बाळाकडे त्यांना आपलं पूर्णपणे लक्ष त्याच्याकडे पाहिजे. इथे छान इथे मी मळून घेते आणि बेबीच्या रोज रेसिपी मी अपलोड करते. अगदी 6 महिन्यापासून ते 2 ते 3 वर्षापर्यंत बेबीच्या रेसिपी मी अपलोड करत असते. तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला, इथे मी पीठ मळून झालेलं आहे, तोपर्यंत आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि विसरू नका. आणि छान असे गोल गोल आकारामध्ये मी ते हे वळून घेतलेले आहेत. नट्स इथे मी बनवलेले आहेत. वेगवेगळ्या शेप आपण देऊ शकतो, जसं जायचं तसं आपण नेहमीच देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे. तुम्ही असा शेप इथे दिलेला आहे आणि याला आता आपण घी लावून छान असं हे करून घेऊयात. तव्यावरती भाजून घेऊया त्याला आपण घी लावून. खूप जास्त पण घी नको आणि खूप कमी पण नको, जे खाली लागणार नाहीत अशा पद्धतीने आपण त्याला हे करून घेऊयात. आणि हा पॅन ना खूप छान आहे. असा पॅन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी वरती टॅग करते, नक्की तुम्ही जाऊन पाहू शकता. अशा पॅनमध्ये तुम्ही त्याला फ्राय करू शकता. आणि झाकण ठेवून देऊयात आपण. आणि एवढे एक 4-5 नट्स बेबी इझिली संपून खाऊन टाकतो. चला, झाकण ठेवते, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज रोज नवीन प्रश्न पडणार नाही की बाळाला काय खायला बनवायचं. कारण की आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ येत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नच पडणार नाही की बाळाला काय खायला बनवायचं. वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता, लिंक मी तुम्हाला देईन. आणि इथे आपले नट्स छान मी झाकून ठेवले ते 2 ते 3 मिनटं. आणि आता एक साईड छान अशी झालेली आहे आणि दुसरी साईड आपण हे करून घेऊयात, भाजून घेऊयात आता व्यवस्थित. ती पण झाकण ठेवून तुम्ही घेऊ शकता. आणि असे जसं बाळ फिंगर फूड खायला लागले की त्याला असे देत राहा, जेणेकरून त्याला स्वतःहून खायची सवय लागेल. नाही तर बाळ अगदी मोठं पण झालं ना तरी त्याला आपल्यालाच भरावं लागतं. म्हणून असे फिंगर फूड मी रोज अपलोड करत राहणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, चला आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. वेगवेगळ्या जसं आपण बाळासाठी चटणी वगैरे पण बनवत असतो, त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करेन. चटणीमध्ये बुडून तो छान प्रकारे खात असतो. वेगवेगळ्या चटण्या असतात बेबीच्या, त्या देखील तुमच्यासोबत शेअर करेलच. चला, आपण भेटत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर पहा की हे किती सॉफ्ट झालेलं आहे, थोडंसं क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट, बेबीसाठी परफेक्ट आहे. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.